तुमच्याही तोंडाला चव नाहीये, तर या पद्धतीने एकदा धुराचा कांदा बनवा. नक्की आवडेल. आज आपण धुराचा कांदा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेत. ते साल काढून तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कापू शकता. मी इथे उभे कापलेत. थोडेसे असे लांबसर कापले की दिसायलाही चांगले दिसतात आणि खायलाही छान लागतात म्हणून. दोन्ही कांदे मी या पद्धतीने कापून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता. कांदे कापून झाल्यावर आपण ते हाताने व्यवस्थित मोकळे करून घेऊया. सगळे कांदे मोकळे करून झालेले आहेत. इथे मी चवीपुरतं मीठ घातलंय. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड. आता हे सगळं मी हातानेच मिक्स करून घेणार आहे, कारण की मसाला प्रत्येक कांद्याला व्यवस्थित लागायला हवा म्हणून. आता यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालणार आहे. तुम्हाला ते जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचं प्रमाण वाढवू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. आता याला आपण स्मोकी फ्लेवर देणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे आधी वाटी ठेवली आहे प्लेटमध्ये आणि माझ्याकडे कोळसा नव्हता म्हणून मी नारळाची जी आपली करवंटी असते त्यांनी याला स्मोकी फ्लेवर देणार आहे. आता ही मी जाळून घेतली आहे. छोटासाच तुकडा घेतला मी करवंटीचा. थोडंसं तूप टाकलंय आणि ह्याला आता आपण दम देणार आहोत. 5 ते 7 मिनिटानंतर इतका मस्त लागतो ना हा कांदा खायला. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा धुराचा कांदा बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.